वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहाराहरमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। परिते करीती ऐसे अभिमानू दवडुनी देशे एकाचिया विश्वासे टेकती बोला जे हिताहित देख हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरती देती सुख तयांचे मुखे जे जे निघे ते तुले आदरे चांगे ऐकोनिया अंगे मने होती। या ओवीपर्यंत आपलं आलेलं होतं। आपण विषय असा पाहतो आहोत की भक्ती, नवविधा भक्ती, त्याच्यामध्ये जे श्रवणम म्हणून पहिली भक्ती आहे ती भक्ती कशा प्रकारे संभवते। त्याच्यामध्ये आपण पाहिलं की श्रवण करत असताना अत्यंत हळूवार अशा चित्ताने श्रवण करायला पाहिजे। शारदेची चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणोनिया। अत्यंत हळुवारपणाने, हळुवार अंतःकरणाने, हळुवार कोमल अशा मनाने श्रवण करायला पाहिजे। तसंच श्रवण आदरपूर्वक करायला पाहिजे। ज्यांच्याकडून श्रवण करतो त्यांच्याविषयी आदर। श्रवण ज्या विषयाचं करतो आहोत त्या विषयासंबंधी अत्यंतिक आदर। श्रवण ही भक्ती कधी होऊ शकते असा जर आदरभाव असेल तरच भक्ती होऊ शकते, नाहीतर श्रवण ही भक्ती होऊ शकत नाही। तसंच जो प्रतिपाद्य विषय आहे, आपण ऐकतो आहोत, त्या विषयाच्या अनुसरणाबद्दल देखील आदर। केवळ ऐकायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे असा भाव नाही। परिते करीती ऐसे अभिमानू दवडुनी देशे एकाचिया विश्वासे टेकती बोला जे हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती देती सुख तयांचे मुखे जे जे निघे ते तुले आदरे चांगे ऐकोनिया अंगे मने होती। ज्यांच्याकडून आपण श्रवण करतो आहोत त्यांच्या मुखातून जे जे निघेल ते अत्यंत आदरपूर्वक जो स्वीकारतो। ऐकोनिया अंगे मने होती। आणि ऐकत असतानाच शरीरभाव, मन या सर्व गोष्टी, जो विषय आहे श्रवणाचा त्या विषयाशी शरीरानी मनानी एकरूप होऊन जातात। तया ऐकणेयाची नावे ठेवीती का आघवे तया अक्षरासी जीवे लोण करीती। किती आदरपूर्वक ऐकायला पाहिजे। तया ऐकणेयाची नावे ठेवीती गा आघवे, जे श्रवण करतो आहोत त्या श्रवणापोटी सर्व प्रकारची व्रत वैकल्य दान धर्म इत्यादी आपल्याकडून घडतं आहे। आता वेगळं आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही असा ज्यांचा निश्चय झालेला आहे।
आता हेच माझं तप आहे, हाच माझा धर्म आहे, हेच माझं व्रत वैकल्य आहे, याच्यापेक्षा आणि काहीही नाही, वेगळं मला काही करण्याची आवश्यकता नाही. तया ऐकणे याची नावे ठेवीती गा आघवे, तया अक्षरासी जीवे लोण करीती. जीव देखील लिंब लोण करून उतरून टाकावा अशा भावाने जो ऐकतो, आपल्या स्वतःला वेगळं काढत अलग करत प्रतिपाद्य विषयापासून आपल्या स्वतःचा अहम सांभाळत असं ऐकत नाही. जे काही ऐकतो आहे त्या अक्षरावरून जीव भाव देखील ओवाळून टाकावा, कुरवंडी करून टाकावा अशा प्रकारच्या एका विलक्षण प्रेरणेने, जिद्दीने ऐकणं घडतं आहे. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात अनेक एका ठिकाणी 18व्या अध्यायामध्ये, आदरपूर्वक ऐकतो आहेस ना हे विचारताना, तरी सांग पा पांडवा हा शास्त्र सिद्धांतू आघवा, तुझं एक चित्ते भावा गेला आहे. हा जो शास्त्र सिद्धांत मी तुला सांगितला तो एक चित्ताने तू ऐकलेला आहेस आणि तुला मानवलेला आहे ना. आम्ही जैसे जया रीती उगाडिले कानाच्या हाती, जे आणि जसं कानांच्या हाती आम्ही सोपवलं तुझ्या, आम्ही जैसे जया रीती उगाडिले कानाच्या हाती, येरी तैसेची तुझ्या चित्ती पेठे केले की. जे आम्ही सांगितलं ते तुझ्या चित्तामध्ये त्याच प्रकाराने तू घेऊन ठेवलेला आहेस ना. अथवा माझारी गेले सांडी विखुरी, किंवा सांडी विखुरी तर गेलं नाही, किंवा उपेक्षेवरी वाळूनी सांडिले किंवा उपेक्षा केली. जे काही ऐकलं ते ऐकलं आणि टाकून दिलं असं तर घडलं नाही. म्हणजे आदरपूर्वक ऐकायचं याची दुसरी जी बाजू आहे ती दुसरी बाजू या ओव्यांमधून ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट करतात. एक चित्ताने ऐकलं पाहिजे, शास्त्र सिद्धांत ऐकला पाहिजे. आम्ही जे तुला सांगितलं असं भगवंत म्हणत नाहीत. आम्ही जो तुला शास्त्र सिद्धांत सांगितला, केवळ मतबुद्धी नव्हे, मी जे सांगितलं ते नव्हे, माझ्या बुद्धीला वाटतं ते नव्हे, बोलणारा देखील, वक्ता देखील शास्त्र सिद्धांत बोलतो आहे. मला वाटतं ते बोलत नाही, त्याच्याऐवजी शास्त्रांना काय वाटतं ते पोचवतो आहे. तरी सांग पा पांडवा हा शास्त्र सिद्धांतू आघवा, तुझं एक चित्ते भावा गेला आहे. एक चित्ताने तो तू ऐकलेला आहेस ना. आम्ही जैसे जया रीती, सांगणारा कसं सांगतो आणि कोणत्या रीतीने सांगतो. आपण आधी आशा करता हे सगळं पाहिलं की या ओव्यांचे अर्थ सांगत असताना आपल्या मनामध्ये तो प्रतिपाद्य विषय आठवावा. म्हणून कोण वक्ता असावा, वक्ता काय भावाने सांगणारा असावा याच्यावरची निरूपण त्याकरता केली. आम्ही जैसे जया रीती उगाडिले कानाच्या हाती, कानाच्या हातात आम्ही जे सोपवलं, येरी तैसेची तुझ्या चित्ती पेठे केले की. कसं आदरपूर्वक ऐकायला पाहिजे. आपल्याला ही एक विलक्षण गोष्ट कानांच्या हातात सोपवलेली आहे. आता चित्तामध्ये ती तशाच रीतीने साठवून ठेवलेली आहेस ना. का सांडी विखुरी गेली, ऐकल्यानंतर उपेक्षा केली, जे ऐकलं त्याची, ऐकत असताना उपेक्षा केली असं तर काही घडलं नाही ना. अथवा माझारी गेले सांडी विखुरी, किंवा उपेक्षेवेरी वाळूनी सांडिले आणि त्या उपेक्षा केल्यामुळं ऐकलेलं टाकून दिलं असं तर झालं नाही ना. आपण पाहिलं की हळुवारपणाने ऐकायला हवं. तसंच जे आपण ऐकतो आहोत ते आदरपूर्वक ऐकायला पाहिजे. प्रतिपाद्य विषय आदरपूर्वक ऐकायला पाहिजे. ज्याच्याकडून आपण ऐकतो
त्याच्या ठिकाणी अत्यंत आदर आपला असला पाहिजे. आणि नुसत्या ऐकण्याच्या गोष्टी नाहीत, तर ऐकत असताना ज्या संबंधी आपण ऐकतो आहोत त्याच्या अनुसरणाबद्दल देखील अत्यंतिक आदर आपल्या ठिकाणी पाहिजे. जे काही सांगितलं जात आहे तर ते करण्यासाठी माझ्याखेरीज दुसरी सुयोग्य व्यक्ती असेल की नसेल मला माहित नाही, मी अत्यंत सुयोग्य आहे हे अनुसरण्यासाठी, अशा निश्चयानेच ऐकलं पाहिजे. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की एक कमांडर मिलिटरीमध्ये, त्याच्या हातात एक तुकडी होती. अत्यंत कडवे असे सैनिक त्या तुकडीला लाभलेले होते. खूपच जाज्वल्य निष्ठा आणि खूप अवघड अशा जबाबदाऱ्या त्या तुकडीकरवी पार पाडल्या जात होत्या. एक विशेष प्रशिक्षण देऊन अनेकांमधून निवडलेले असे ते थोडे लोक होते. आणि युद्ध चालू असताना अत्यंत नाजूक अशा स्थितीमध्ये त्या कमांडरनी सगळ्यांना एकत्र बोलावलं आणि अत्यंत द्वेषाने, जोशाने त्यांनी असं सांगितलं की मला एक अत्यंत महत्वाचं असं काम तुमच्यापैकी एकाकडून करून घ्यायचं आहे. हे काम करत असताना जो जाईल तो परत येण्याची शक्यता नाही, पण काम झालं पाहिजे. तो परत येणं महत्वाचं नाही, तो बहुधा जाईलच, पण काम झालं पाहिजे. महत्वाचं काम आहे. जर या पद्धतीचं काम झालं तरच आपला विजय शक्य आहे. म्हणून ही जी विशेष तुकडी आहे, या तुकडीतला एक मनुष्य मला पाहिजे आहे, तुमच्यातला एक सैनिक मला पाहिजे आहे. तुम्ही सगळेच लायक आहात, माझा तुमच्या सर्वांवर विश्वास आहे. तुमच्यापैकी जो तयार असेल त्यांनी तुकडीच्या बाहेर 2 पावलं यावं, म्हणजे मला समजेल की तयार कोण कोण आहे, कोण तयार आहे या कामासाठी, या कारवाईसाठी. म्हणून असं तो बोलत असताना एक घोडेस्वार आला आणि एक निरोप त्या सार्जंटला त्यांनी सांगितला, कमांडरला त्यांनी सांगितला. तो निरोप त्यांनी घेतला आणि घोडेस्वार परत निघून गेला. आणि तो पाहतो तर सर्वजण आपल्या आपल्या जागीच उभे. तो संतापला, त्यांनी निर्भर्त्सना केली. तो म्हणाला की याकरता तुमची निवड केली नव्हती. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की सगळीच्या सगळी तुकडी 2 पावलं पुढे आलेली आहे. कोणी एका माणसाचा प्रश्न नव्हता, सगळीच्या सगळी तुकडी 2 पावलं पुढे आली. जेव्हा तो बोलत होता त्यावेळेला ही गोष्ट घडून गेली. जे आपण ऐकतो ते कशा करता ऐकतो आणि ज्या करता ऐकतो आहोत ते मीच करणारा आहे. सर्वात उत्तम करणारा कोणी असेल तर मला इतरांचा विचार करायची गरज नाही, मीच ते करणार आहे, अशा प्रकारचा भाव ठेवूनच ऐकलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज अजून एक गोष्ट सांगतात, ते म्हणजे अर्जुनासारखा असा श्रोता पाहिजे. अहो अर्जुनाची पांती जे परिसणया योग्य होती, तीही कृपा करूनी संती अवधान दीजे. श्रोत्याची जी पात्रता आहे त्या पात्रतेमध्ये हळुवार चित्ताने ऐकणारा असावा, आदरपूर्वक ऐकणारा असावा. तसं गुण सांगायच्या ऐवजी ज्ञानेश्वर महाराज ठळकपणाने व्यक्तीच सांगून टाकतात एका ठिकाणी, अर्जुनासारखा ऐकणारा असावा. पहिल्या अध्यायामध्ये भगवंत
ज्ञानेश्वर महाराज निरूपणाला सुरुवात करतानाच सांगतात की जे अर्जुनाच्या पंक्तीला बसण्यासाठी योग्य आहेत अशा श्रोत्यांनी अवधान द्यावं. पुढे 5व्या अध्यायात ते अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी मग आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची असे एक उद्गार काढतात. भगवद्गीता सांगितली गेली ही अर्जुनाला सांगितली गेली. त्याच्या श्रवणाकरता सर्वात उत्तम श्रोता अर्जुनाच्या रूपाने भगवंतांना मिळाला. अर्जुनापेक्षा लायक असं दुसरं कोणीच नव्हतं असा त्याचा अर्थ झाला. ज्ञानेश्वर महाराज ही अर्जुनाची स्तुती करतात. कर्तबगारीच्या अंगाने विद्वत्तेच्या अंगाने अनेक अंगाने अर्जुनापेक्षा श्रेष्ठ अशी खूप मंडळी होती. म्हणजे जर सर्व गुण पाहायचे झाले तर अर्जुन सर्वश्रेष्ठ मुळीच नव्हता. जो खऱ्या तऱ्हेने वीर आहे असा भीम तिथं उपलब्ध होता, पण भगवंतांनी भीमाला भगवद्गीता सांगितली नाही. भीमाचा संबंध केवळ भूतकाळाशी होता, सुडाशी होता. भीम हा लढवय्या होता, योद्धा होता आणि खरं महाभारताचं युद्ध भीमानेच लढलं. एक कर्ण जर सोडला आणि भीष्म सोडले तर अर्जुनानी कोणालाही मारलं नाही. सबंध युद्धामध्ये अर्जुनाच्या हातून वध खूप मोठ्या योद्ध्याचा झाला. अशा प्रकारे जर पाहायचं झालं तर भीष्म आणि कर्ण या दोघांचा अर्जुनाने वध केला. तो वध देखील कशा परिस्थितीत केला, भीष्मांचा वध कशा परिस्थितीत केला हे सर्वांना माहित आहे. आणि कर्णाचा वध देखील कशा परिस्थितीत केला, त्याला सहाय्यभूत कोण झाले हे माहित आहे. तसं जर पाहिलं तर एकाही महत्वाच्या योद्ध्याचा वध अर्जुनाने केला नाही. आणि भीमानी 100 कौरव भीमानी मारले, 100 भाऊ एकट्याने मारले. त्याचा युद्धाचा द्वेष जो होता, त्याची जी शक्ती होती, त्या शक्तीपोटी भीम अनेक भूतकालीन गोष्टीशी संबंधित संलग्न असा राहिला आणि शेवटपर्यंत राहिला. भीमाने अनेक प्रतिज्ञा केलेल्या होत्या. दुर्योधनाला मारण्याची प्रतिज्ञा जेव्हा दुर्योधनाने निर्लज्जपणाने आपली मांडी दाखवली द्रौपदीला, तेव्हा तुझा मांडी फोडून मी वध करेन अशी प्रतिज्ञा भीमाने केलेली होती. दुःशासनाला मारण्याची प्रतिज्ञा केलेली होती भीमाने. आणि युद्धाबाबत सर्वात आग्रही भीम होता. भगवद्गीता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये भीम असणं शक्य नव्हतं. थोडं सबुरीने घेण्याची युधिष्ठिराची गोष्ट देखील भीमाला मानवत नव्हती. असा भीम हा प्रेरित झालेला होता. युधिष्ठिर हा एका आदर्श भविष्य कालामध्ये रमणारा असा होता. अत्यंत सज्जन. बऱ्याच वेळेला अत्यंत सज्जन माणसं देखील शुद्ध परमार्थ करू शकत नाहीत असं दिसतं. त्यांचं प्रतिनिधित्व करणारा युधिष्ठिर होता. सज्जनतेची परिसीमा गाठणारा, तरी देखील भगवंतांचे शब्द न समजणारा असा युधिष्ठिर होता. बहुश्रुतता हे याचं एक महत्वाचं कारण होतं. भेटेल तो संत, भेटेल ते ऋषी, त्यांच्याशी चर्चा करणं, समजावून घेणं, अनेक प्रकारच्या शंका उपस्थित करणं, या प्रसंगी वागायचं कसं, सज्जन कसे वागलेले आहेत हे समजावून घेणं आणि त्यामुळं आपल्या स्वतःची कार्यशक्ती हरवून बसणं, ही गोष्ट युधिष्ठिराच्या ठिकाणी झालेली होती. तसंच धर्मावर आत्यंतिक विश्वास असल्यामुळं जे धर्म करेल, जे धर्म सांगेल ते वागणं,
धर्माने जर सांगितलं की राजधर्माने सांगितलं की द्यूत खेळणं हे राजधर्माला योग्य आहे, आता धर्माच्या युधिष्ठिराच्या बाबतीत असा संदेह नव्हता की खरंच आता आपण द्यूत खेळायचं की खेळायचं नाही, हा संदेह नव्हता. धर्म ज्यांनी बनवलेला आहे त्यांच्याकडून त्यांनी खूप ऐकलेलं होतं आणि त्याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे तो अनेक चांगल्या गोष्टी जशा करू शकत होता तशा द्यूतासारख्या गोष्टी देखील करू शकत होता. त्याला फक्त निर्वाळा पाहिजे होता की आपली पत्नी आपण लावू शकतो का. धर्म जर सांगत असेल तर लावू शकतो, असा मनुष्य कामाचा नाही. वैयक्तिक जीवनामध्ये असा मनुष्य जरी कितीही थोर असला तरी देखील सर्वसाधारणपणाने जी पुरोहित मंडळी आहेत, धर्माचं पुरोहित याचा अर्थ भिक्षुक नव्हे, धर्म सांगणारी अशी जी मंडळी आहेत ती मंडळी आज देखील युधिष्ठिराचंच प्रतिनिधित्व करतात. त्या पोटी त्यांना हिंसा समजत नाही, बरं वाईट समजत नाही, कोणतीही गोष्ट त्यांना समजत नाही. धर्माने सांगितलं म्हणजे करायचं, धर्म सांगेल ते करायचं. मग जर धर्माने सांगितलं असेल की काफरांचा वध करायचा, काफरांचा वध करायचा, त्यांनी पाप लागत नाही. सर्व धर्मांमध्ये अशी युधिष्ठिर मंडळी असतात की जी केवळ धर्मावर विश्वास ठेवून, धर्मातल्या त्या वचनांवर विश्वास ठेवून तुम्हाला उपदेश करत असतात. ही मंडळी आणि कोणताही उपदेश ग्रहण करायला असमर्थ असतात, कारण त्यांच्यावर इतके संस्कार झालेले असतात बलवत्तर की ती त्याच्या पुढं आणि काही स्वीकारायला तयार नसतात. म्हणून खूप सात्विक, खूप ऐकलेली, खूप अभ्यासू अशी मंडळी परमार्थ करू शकत नाहीत, परमार्थाचं ऐकू शकत नाहीत. कारण जे काही ऐकलेलं आहे ते त्यांनी अंशतः कुठं ना कुठं तरी ऐकलेलं असतं आणि त्यांची त्याप्रमाणे वागण्याची मात्र वृत्ती बोथट झालेली असते. म्हणजे वागण्याची याचा अर्थ शुद्ध परमार्थासाठी कराव्या लागणाऱ्या साधना. धर्माचं वागणं त्यांना स्थूल ढोबळ वागणं त्यांना हवं असतं, त्या पद्धतीने ते वर्तन करू शकतात, पण त्याच्यात अजून सूक्ष्म वर्तन त्यांना अशक्य असतं. भीष्मांसारखी मंडळी होती की ज्यांना देखील भगवंतांनी भगवद्गीता सांगितली नाही. एका बाजूने भीष्म हे परम भागवत, भगवंतांच्या अत्यंत आवडत्या भक्तांपैकी एक असेच होते. पण भीष्मांच्या ज्या निष्ठा होत्या त्या निष्ठा कशाशी तरी बांधलेल्या अशा होत्या. एक प्रकारचं दुर्दैवी असं जीवन भीष्म जगले. सर्व प्रकारांनी अष्टवसूंपैकी 8वा वसू म्हणून भीष्म राहिले. त्यांची माता त्यांना वडिलांच्या हातात सोपून निघून गेली. पण मातेमुळेच तिचा वास स्वर्गात असल्यामुळं त्यांचं सर्व शास्त्राध्ययन नंतर स्वर्गामध्ये झालं. शस्त्रांचं, अस्त्रांचं आणि शास्त्राचं सर्व शिक्षण स्वर्गामध्ये घेतलं आणि आपल्या राज्याकरता आदर्श असा राजा, युवराज स्वर्गातून तयार होऊन भीष्मांच्या रूपाने देवव्रत म्हणून आला. पण आपल्या स्वतःच्या वडिलांच्या स्त्रीलंपट अशा स्वभावामुळं मत्स्यगंधेशी म्हणजे सत्यवतीशी लग्न करण्याची शंतनू राजाला इच्छा झाल्यामुळं आणि मत्स्यगंधेच्या वडिलांनी शंतनू राजाकडून असं वचन घेतलं की जी सत्यवतीला होणारी मुलं आहेत तर ती राजा व्हावीत. आणि आधीच युवराज म्हणून देवव्रताची घोषणा झालेली होती. असा देवव्रत मोठ्या मनाने वडील अडचणीत सापडू नयेत म्हणून वडिलांना वचन देता झाला की तुम्ही मला सर्व बाजूनी तयार केलेलं आहे,
तर मी या राजसिंहासनाशी प्रामाणिक राहील आणि जो कोणी राजा असेल हस्तिनापूरमध्ये होणारा, त्या राजाला मी संपूर्णपणे सहकार्य करीन आणि त्या राज्याच्या सुरक्षिततेची सर्व जबाबदारी मी घेईन. प्रत्यक्ष होणारं जे युद्ध होतं ते युद्ध जरी 2 कुरुवंशातल्याच युवराजांचं होतं तरी देखील त्याच्यातल्या भीष्म ज्या बाजूनी उभे होते ते राज्यावर होते आणि आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे केवळ भीष्मांना जो राज्यावर आहे, सिंहासनाधिष्ठित आहे, त्याची बाजू घेणं भाग होतं. अशा व्यक्तीला भगवद्गीता सांगणं शक्य नाही. कारण ते सांगून त्यांच्याकरवी जे कार्य करून घ्यायचं त्या कार्यासाठी ही व्यक्ती आधीच केलेल्या प्रतिज्ञांमुळे अयोग्य अशी होती आणि बाकी कोणी तितकं योग्य नव्हतं देखील. खूप तत्वज्ञान पचवलेला अश्वत्थामा गंभीर प्रवृत्तीचा जरी असला तरी देखील अर्थस्य पुरुषो दासः या भीष्मांच्या आणि द्रोणांच्या एकूण वर्तणुकीचा तो अनुयायी होता. आणि भगवंतांनी कर्णाच्या बाबत प्रयोग करून पाहिला. त्याला भेटले, त्याला जाणीव करून दिली, पण मत्सराने ग्रस्त झालेला, ईर्षेने पेटलेला, वेगळ्या वेगळ्या घरांमध्ये राहून, म्हणजे मी त्याला खालच्या जातीची घरं असं जरी म्हटलं नाही तरी सुयोग्य अशी वाढ लहानपणापासून मानसिक बौद्धिकरित्या न होऊ शकल्यामुळं, कोणत्या घरात राहायला हे महत्व नाही, पण सुयोग्य वाढ न होऊ शकल्यामुळं अनेक प्रकारच्या कामनांनी अक्षरशः पेटलेला असा करणं देखील भगवंतांना अयोग्य वाटला. भगवंत स्वतः भविष्य काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये रमणाऱ्याला किंवा एखाद्या निष्ठेशी स्वतःला आधीच जखडून घेतलेल्याला उपदेश करू इच्छित नव्हते. भगवंतांचा संबंध शुद्ध चालू वर्तमान काळाशी होता. लिव्ह फ्रॉम मुमेंट टू मुमेंट. चालू क्षणामध्ये आपण सच्चिदानंद आत्मा आहोत असं सतत स्मरण ठेवावं, अशा शिकवणुकीचे पुरस्कर्ते भगवंत. त्यांना अर्जुन हाच ठीक वाटला. अहो अर्जुनाची ये पांती जे परिसणया योग्य होती तीही कृपा करुनी संती अवधान दिजे. पुढील पैस पारुखे मागील आठवावे ते ठाके ऐसिये सरसिये भूमिके समाधी राहे. मागचं आणि पुढचं विवर्जित केवळ वर्तमान काळामध्ये आपण शुद्धात्मा आहोत ही जाणीव घेऊन जो प्राप्त कर्तव्य कर्म यथा न्याय प्रेमाने अशी करतो आणि त्याच्यामध्ये गुंतून पडत नाही असा मनुष्य भगवंतांना हवा होता. उपदेश घेण्यासाठी देखील अशा पद्धतीचा मनुष्य भगवंतांना हवा होता. तो अर्जुनाच्या रूपाने मिळाला. अर्जुन हा रुजू अंतःकरणाचा होता. युद्धाच्या सर्व चर्चांमध्ये युद्ध व्हावं अशा मताचा जरी तो होता तरी भीमासारखा इरेला पेटलेला असा तो नव्हता. शिवाय ज्याच्याकडून ऐकायचं त्याचा तो अत्यंत जिवलक असा मित्र होता आणि मित्राच्याही पुढे जाऊन त्याचा आपल्या मित्राविषयी गुरुभाव देखील होता. श्रद्धा होती, आदर होता. एका बाजूला कृष्णाचं अत्यंत तयार असं सैन्य आणि एका बाजूला फक्त गोपाळ कृष्ण. अशी विभागणी जेव्हा भगवंतांनी समोर ठेवली तेव्हा त्यांनी युद्धामध्ये सैन्याच्या ऐवजी गोपाळ कृष्णांची निवड केली की जे गोपाळ कृष्ण मी हातात शस्त्र धरणार नाही असं सांगून माझी निवड करायची असेल तर करा असं म्हणत होते. याचा अर्थ असा की भगवंतांवर संपूर्ण भरोसा अर्जुनाचा होता.
अर्जुनाला आपल्या स्वतःच्या दैन्याची जाणीव झाली की जी जाणीव कदापि भीमाला झाली नसती, शक्यच नव्हतं, युधिष्ठिराला झाली नव्हती. कारण आपण सतत धर्मामध्येच वर्तन करतो अशा माणसाला आपल्या आत्मदैन्याची जाणीव कधीही होत नाही. तो जरी आत्म्यापासून बाजूला असला तरी देखील आपण उत्तम आणि दैवीच जगतो आहोत, धर्माचंच जगतो आहोत या भावनेपोटी त्याला आत्मदैन्य स्पर्श करत नाही. तो एक प्रकारच्या प्रोजेक्टेड अशाच दुनियेत राहत असतो. पण अर्जुनाला दैन्याची जाणीव झालेली होती आणि या दैन्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून आपल्याला कोणाच्या तरी उपदेशाची गरज आहे हे अर्जुनाला माहित होतं. आणि तो उपदेश फक्त गोपाळ कृष्ण करतील अशी त्यांची भावना होती, भूमिका होती. तसंच हा उपदेश ऐकल्यानंतर तुम्ही सांगाल तसं मी करीन असं अर्जुन म्हणत होता. याच्यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी राहतात. एक धोकाही राहतो, तो असा की अर्जुनाला जे करायचं नव्हतं ते जरी भगवंतांनी सांगितलं तरी अर्जुन करायला तयार होता. करिष्ये वचनम तव या म्हणण्यामध्ये धोका आहे. तो धोका असा की आता तुम्ही म्हणाल ते, म्हणजे माझ्या म्हणण्याच्या विपरीत जरी तुम्ही म्हणाल तरी मी ते करेन, हा धोका आहे. बऱ्याच वेळेला सल्ला मागायला गेलेल्यांना आपल्याला हवा तसा सल्ला हवा असतो. फक्त आपल्या मनातली गोष्ट कन्फर्म करण्यासाठी, त्याच्यावर मोहर उठवण्यासाठी ते सल्ला मागत असतात. त्याच्यापेक्षा जर विपरीत गोष्ट घडत असेल, सल्ला म्हणून आपल्या समोर आली तर ते 2-2, 3-3 राऊंड देखील करतात चर्चेच्या. पुन्हा एकदा भेटायला यायचे असं देखील म्हणायची शक्यता असते. पुन्हा एकदा भेटायला यायचे असंही म्हणायची शक्यता असते. असं म्हणून त्यांना हवा तो निर्णय घेऊन ते जातात. अर्जुन तसं करणाऱ्यातला नव्हता. आणि भगवंतांना जे हवं आहे तसं करण्यामध्ये भगवंतांना ज्या गुणात्मक रीतीने त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे त्या रीतीने देखील मी तयार होईल असा भाव होता. नाईलाजाने मी करीन तुम्ही म्हणताय म्हणून असा भाव अर्जुनाचा नव्हता. अर्जुनाच्या ठिकाणी गुरु शरणता होती. जी भगवंत आहेत हे असं म्हणणाऱ्या इतर कोणामध्येही नव्हती. भगवंतांच्या बाबत भीष्माचार्यांचा देखील भाव गुरु असा नव्हता. भगवंत असा जरी असला तरी गुरु म्हणून नव्हता. भीष्माचार्यांची अग्रमानाने पूजा करायची असा प्रस्ताव जेव्हा युधिष्ठिरांनी मांडला आणि व्यासांनी त्याला अनुमोदन दिलं राजसूय यज्ञाच्या वेळेला, तेव्हा भीष्माचार्यांनी गोपाळ कृष्णांची पूजा व्हावी असा प्रस्ताव मांडला. त्यामुळं गोपाळ कृष्ण हे भगवंत आहेत याबाबत भीष्माचार्यांना कोणताही संदेह कधीच नव्हता. तरी देखील भगवंत ज्या बाजूनी युद्धाला उभे आहेत त्याच्या विरुद्ध बाजूनी केवळ आपण घेतलेल्या निष्ठेच्या प्रतिज्ञेपोटी उभं राहण्यात त्यांना संकोच नव्हता. गुरु शरणता ही गोष्ट गोपाळ कृष्णांच्या बाबत भीष्माचार्यांची होती असं म्हणायला कुठेही जागा नाही. मात्र भगवंतांनी जेव्हा संकेत दिला, एके दिवशी भीष्माचार्य जेव्हा युद्धामध्ये आटोपेना, दुर्योधनाने खडसावणी केली की तुम्ही एवढे सेनापती असताना 5 पांडवातला एकही भाऊ मरत नाही आणि माझे इतके भाऊ एवढ्या झालेल्या युद्धामध्ये मेले, तुम्ही करता काय? तेव्हा मी आज निष्पांडव पृथ्वी करेन असा भगवंतांनी प्रतिज्ञा केली दुसऱ्या दिवसाच्या युद्धामध्ये.
आणि ज्या तऱ्हेने भीष्माचार्य युद्ध करत होते तेव्हा त्यांना सामोरं जाणं हे शक्य नव्हतं कोणालाही जवळपास. अशा वेळेला जेव्हा स्वतः भगवंत आपली प्रतिज्ञा मोडून हातात चक्र घेऊन भीष्माचार्यांच्या अंगावर धावून गेले तेव्हा भीष्माचार्यांनी धनुष्य टाकून दिलं. एखाद्या भक्ताचा भगवंताच्या हातून वध याच्यासारखी भाग्याची गोष्ट नाही असं मत भीष्माचार्यांनी व्यक्त केलं. याच्यावरून भगवंतांच्या बाबत असणारी अनन्य श्रद्धा दिसून येते. तरी गुरु म्हणून भाव भीष्माचार्यांचा नव्हता. मात्र गोपाळ कृष्णांनी ते शस्त्र मागं घेतल्यानंतर आणि परत युद्ध सुरू झाल्यावर आता आपण राहू नये अशी भगवंतांची इच्छा आहे. त्या इच्छेला मान देऊन भीष्माचार्यांनी दुय्यम पद्धतीने युद्ध करत आपलं जीवन संपवलं. अशा तऱ्हेने सर्व बाजूनी अर्जुनासारखी ऐकण्याची ज्याची तयारी आहे त्यांनी श्रवण करावं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. अहो अर्जुनाची पांती जे परिसणया योग्य होती तीही कृपा करुनी संती अवधान द्यावे. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी तू ऐकतोस ऐकून त्या प्रकारे आचरण करतोस. तरी आम्हासीच वाणी कायसी सांगावयाची. स्वामीजी बारामतीला धोंडा महाराज देगलूरकर स्वामीजी गणपतबुवा काळे असा एक कार्यक्रम झालेला होता. त्याच्यामध्ये सगळी प्रवचन आणि कार्यक्रम झाल्यानंतर सगळी मंडळी नमस्कार करत होती. तेव्हा धोंडा महाराज स्वामीजींना म्हणाले की हे सर्व कशा करता चाललंय असं तुम्हाला वाटतं. जे नमस्कार करतायत श्रोते तर तुम्ही आतापर्यंत जे आमच्या डोक्यात कोंबलं ते पुन्हा तुमच्या पायावर आम्ही ठेवतो. तुमचं तुम्हाला लाभ असो असं त्यांना म्हणायचं असतं. हे काही कोणी करणारे श्रोते नाही असं धोंडा महाराज स्वामीजींना म्हणाले. स्वामीजी ते सांगत असत. आणि तशाच प्रकारे सोनोपंतांचं देखील स्वामीजी सांगत असत की नमस्कार लोक मला करतात ते कशा करता करतात तर या कारणाकरता करतात असं सोनोपंत म्हणत असत असं स्वामीजी सांगायचं. तर तशा प्रकारचा अर्जुन हा श्रोता नव्हता. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. आणि आपण तसे आहात या कल्पनेपोटी नाही नुसती कल्पना नाही मला ते दिसत आहे तशा प्रकारे यथाशक्य आपण करता आहात. म्हणून आपल्या इथं अशा प्रकारची ही निरूपण सेवा स्वामीजींच्या वेळपासून चालू आहे की श्रोते येतात आपलं जीवन घडवण्याच्या उद्देशाने ऐकतात. असेच श्रोते पाहिजेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरिओम तत्सत. तत्वज्ञानी संत
ईश्वर परात् परगुरु ज्ञानदेव भगवन्त। ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन व्यक्तेन भुञ्जीथा मा दुर्गस्य सिद्धम्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि हरि हरि।